होते बेभान कसे गहिवरते. नमस्कार मंडळी, मी यशवंत दिडवाग तुमच्या सगळ्यांचा मराठी गिटार मास्टर 52 मंगळवार 52 मराठी गाण्यांची शृंखला घेऊन आलोय तुमच्या समोर. आज आपण शिकणार आहोत मन उधाण वाऱ्याचे एक एपिक सॉन्ग, म्हणजे एक ऑल टुगेदर वेगळीच हिस्ट्री रचलेलं गाणं आहे हे. जसं आपलं ठरलंय, फर्स्ट आपण बघूया स्ट्रमिंग पॅटर्न काय, मग कॉर्ड युज्ड काय आहेत, मग स्विचेस कुठले मेन आहेत शिकण्याजोगे, प्रॅक्टिस करण्याजोगे बिफोर यू स्टार्ट ट्राईंग प्रॅक्टिसिंग सॉन्ग, मग ॲक्च्युअल सॉन्ग कसं साऊंड होतं ते बघूया. सगळ्या 1 2 3 4 ला डाऊन असतो आणि सगळ्या अँड्सना अप असतो, पण यावेळी आपण 2 ला अप घेणार आहोत, म्हणजे 1 and 2 and असा घेणार आहोत. ओके, आणि 3 and नॉर्मल आहे, सो 1 and 2 and 3 and आणि 4 स्किप आहे. So it sounds like 1 and 2 and 3 and 4 and 1 and 2 and 3 and 4 and. आता इथे 1 2 आणि 4 हे कॉन्स्टंट आहे. तिसरा जो काउंट आहे त्याला मी थोडीशी व्हेरिएशन घेतोय. 3 व्हेरिएशन आहेत. पहिला आता तुम्हाला दाखवला मी, ज्याच्यामध्ये 3 and पूर्ण घेतलाय. आता दुसरा व्हेरिएशन दाखवतो ज्याच्यामध्ये 3 चा डाऊन आहे ना, तो मी कट करतोय, म्हणजे कट नाही सॉरी सस्टेन ठेवतोय. तो असा साऊंड होईल 1 and 2 and 3 and 4 and 1 and 2 and 3 and 4 and. ओके, आणि एक असा आहे ज्याच्यामध्ये मी म्यूट करतोय डेलिबरेटली 3 ला, सो इट साऊंड्स लाईक 1 and 2 and 3 and 4 and 1 and 2 and 3 and 4 and. हे कॉर्ड सोबत दाखवतो एखाद्या. फर्स्ट 1 and 2 and 3 and 4 and 1 and 2 and 3 and 4 and. ओके, नेक्स्ट व्हेरिएशन 1 and 2 and 3 and 4 and 1 and 2 and 3 and 4 and. आता म्यूट वाला व्हेरिएशन 1 and 2 and 3 and 4 and 1 and 2 and 3 and 4 and. आय होप तुम्हाला समजलं. सो इट साऊंड्स लाईक ओके. आता आपण बघूयात कॉर्ड्स काय यूज्ड आहे त्याच्यामध्ये. ए डी ई मेजर बी मायनर आणि मध्ये मध्ये जी मेजर एक लागलाय अंतऱ्यामध्ये. डिटेलमध्ये आता सांगतो कुठली कॉर्ड कशी पकडायची ते. ए मेजर 5 स्ट्रिंग कॉर्ड आहे, टॉप स्ट्रिंग नाही वाजवत आपण. A0 D2 G2 B2 E0. मग डी मेजर ही 4 स्ट्रिंग कॉर्ड आहे, ह्या 2 स्ट्रिंग नाही वाजवायच्या. D0 ने स्टार्ट होईल, D0 G2 B3 E2. मग आहे बी मायनर, ही थोडीशी तुम्हाला चॅलेंजिंग वाटू शकते. ही 5 स्ट्रिंग कॉर्ड आहे, टॉप स्ट्रिंग नाही वाजवत आपण. हा B2, हा D4 G4 B3 E2. मग याच्यानंतर आहे ई मेजर. ई मेजर ही 6 स्ट्रिंग कॉर्ड आहे, E0 A2 D2 G1 B0 E0 आणि जी मेजर आहे. सो जी मेजर ही 6 स्ट्रिंग कॉर्ड आहे, E3 A2 D0 G0 B0 E3. सो स्विचेस काय काय असतील ते सांगतो आता मी. ए आणि डी चा स्विच करावाच लागेल. मी असा करतो. ओके, डी मेजर आणि ई मेजरचा करावा लागेल, किंवा डी मेजर आणि बी मायनरचा पण करावा लागेल. मग बी मायनर आणि ई मेजरचा पण आहे बऱ्याच जागी, ई मेजर आणि ए मेजरचा पण आहे, आणि अंतऱ्यामध्ये आहे ए आणि जी याचा स्विच. ए आणि बी मायनर पण एक आहे. जुलतेनंतर सेपरेट कॉर्ड शिकणं हा गाणं शिकायच्या आधीची स्टेप आहे. आत्ता आपण बघूयात
ॲक्च्युअल डेमो कसा वाटतो हा गाणं वाजवताना. दोन्ही अंतऱ्यांची चाल सेम आहे, त्यामुळे मी फक्त पहिला अंतरा दाखवला आणि दुसऱ्याचं थोडंसं तोंड ओळख दिली आहे, सो दॅट तुम्हाला समजावं हे सेमच आहे म्हणून. आणि बिफोर यू स्टार्ट ॲक्च्युली प्रॅक्टिसिंग दिस, लेट मी टेल यू, जसं मी एव्हरी व्हिडिओमध्ये सांगतो, ही एक ऑडिओ व्हिज्युअल फॉर्मॅट ऑफ लर्निंग प्रोसेस आहे. त्यामुळे तुमचा हात मी जेव्हा बघीन वाजवताना त्यातून येणारा आवाज, तेव्हा मला चांगल्या प्रकारे फीडबॅक देता येईल. तुम्हाला हा फीडबॅक हवा असेल, तुमचा वेळ वाचवायचा असेल, तुम्ही ट्रायल एरर घरच्या घरी पण करू शकता. पण मी तरी संसारात असलेल्या मराठी माणसांना गाईड करायची माझी प्लॅनिंग आहे, कारण त्यांच्याकडे वेळ ऑलरेडी कमी असतो. आता जेनझीचं मला माहीत नाही, पण माझी जनरेशन अशी आहे ज्यांच्याकडे इच्छा आतापर्यंत जन्म घेतलेली आहे की मला गिटार शिकायची आहे, आणि नाव दे कॅन नॉट अफोर्ड टू वेस्ट टाईम इन मेकिंग ट्रायल्स अँड एरर्स. म्हणजे मी असेही स्टुडंट पाहिले जे 9 महिने नुसते यूट्यूबवरून शिकतायत, पण आपल्या मेंबरशिपमधून एका महिन्यात जे शिकतात ना त्याच्याही पेक्षा कमी शिकतायत ती लोक. सो तुम्हाला असं वाटतं तुमचा वेळ अमूल्य आहे, इरिप्लेसेबल आहे, तर प्लीज ट्राय सिल्वर मेंबरशिप किंवा गोल्ड मेंबरशिप. आणि अगदी त्याच्याही आधी तुम्हाला माझं शिकवणं कसं असतं एव्हाना व्हिडिओज बघून कळालंच असेल की कसं आहे, आणि ते तुम्हाला आवडतं म्हणून तुम्ही इथपर्यंत पाहत आहात. खाली क्विक स्टार्ट गाईडची पण लिंक देतोय, सिल्वर मेंबरशिपची पण लिंक देतोय, गोल्ड मेंबरशिपची आय डोंट नो इथे खाली दिली आहे की नाही, शक्यतो नाही देणार मी. आणि हा फ्रीची एक लिंक दिली आहे व्हॉट्सॲपच्या अपडेट्सची. तुम्हाला म्युझिकल अपडेट माझ्याकडून मिळू शकतात त्या लिंकवरून जॉईन झालात तर. वेळ ज्यांचा महत्त्वाचा आहे, ज्यांना वाटतं ते तेवढं कमवतात, त्यांचा वेळ त्यांच्या परिवारासाठी देऊ शकतात थोडंसं बार्टर करून इन्व्हेस्टमेंटचं, तर वेलकम टू गिटारगिरी कम्युनिटी. पटकनच या. आता बघा हे गाणं कसं वाजतं ते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. आता अंतरा. आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुलते. सावरते बावरते, घडते अडखळते का पडते, कधी आशेच्या हिंडोळ्यावर मन हे वेडे झुलते. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरून या बाळाला भिडते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, ऑल टाइम फेवरेट. आता पुढचा स्टांजा पण सेम असाच आहे. आशा करतो की मन उधाण वाऱ्याचे हे तुम्हाला गिटारवर वाजवता येईल. 52 मंगळवार 52 गाणी शिकवून मला मराठी गाण्यांचं साम्राज्य जगभर पसरवायचं आहे, आणि त्यात तुमची मला मदत हवी आहे. हा ट्युटोरियल व्हिडिओ तुमच्या गिटार लवर मित्रमंडळींसोबत शेअर करावा प्लीज. जय शिवराय.